नमस्कार मित्रांनो. LICचा बिझनेस आपण सगळेच करतो. काही जण आपल्यातले MDRT आहेत, काही जण COT आहेत, काही जण TOT आहेत, काही CM क्लब मेंबर आहेत, ZM क्लब मेंबर आहेत, DM क्लब मेंबर आहेत. पण LICचा बिझनेस आपण मनापासून करतो, आपल्याला तो आवडतोसुद्धा. पण प्रामुख्याने तुमच्या सगळ्यांच्याही लक्षात आलं असेल, जे माझ्या लक्षात आलं, की ज्यावेळेस आपण लाईफ इन्शुरन्स बोलायला जातो त्या मोमेंटला समोरून आपल्याला बऱ्याच वेळेस हेल्थ इन्शुरन्सच्या इन्क्वायरीज येतात. बऱ्याच वेळेस आपल्याला म्युच्युअल फंडबद्दल विचारतात, कॉर्पोरेट डिपॉझिटबद्दल विचारतात. एक थॉट असा येतो की आपण आपलं लक्ष तर डायव्हर्ट होत नाही ना हे सगळं करत असताना. तर तुमचं डेलिगेशन असेल, तुमच्याकडे स्टाफ असेल किंवा तुम्ही स्टाफ ठेवणार असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात. बट त्याच्यासाठी तुमच्याकडे हेल्पिंग हँड पाहिजे. किंवा तो नसेल आणि तुम्ही हे जर का करायला लागला तर तुम्ही तो ठेवणं गरजेचं असतं. कारण की तुम्ही एकाच सेक्टरला फक्त काम केलं तर तुम्ही तुमच्या क्लायंट्सला जस्टिफाय करत नाही. आणि जर का तुम्ही भरपूर सेक्टरमध्ये काम केलं आणि तुम्ही जर का स्टाफ ठेवला नाही तरीसुद्धा तुम्ही तुमच्या क्लायंटला जस्टिफाय करत नाही, कारण की त्याला तुम्ही सर्व्हिस त्या पद्धतीने देऊ शकत नाही. आता जर का तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नाही केला किंवा म्युच्युअल फंड्स नाही केलं, तुम्ही कॉर्पोरेट डिपॉझिट्स नाही केलं, तर तुमच्याकडनं फक्त एक तो चंक होता जो तुम्हाला मिळणार होता तो फक्त जाणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते नाही आहे. आज सपोज माझ्याकडे एखादा क्लायंट आला आणि त्याला त्याच्या LIC एजंटकडनं हेल्थ इन्शुरन्सची सर्व्हिस मिळत नाही आहे किंवा नवीन पॉलिसीज मिळत नाहीत आणि मी त्याची जर का पॉलिसी काढली. हेल्थ इन्शुरन्समध्ये कुठल्याही प्रकारचे क्रिटिकल इलनेस किंवा मेजर सर्जरीज असतात ना, त्याला कधीच रिजेक्शन नसतं, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करायला काही लागत नाही, त्याच्यामध्ये डायसी काही नसतं. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचे क्लेम सेटल होतात त्या मोमेंटला त्या क्लायंटचा माझ्यावरचा ट्रस्ट आहे ना तो खूप चांगला बिल्टअप होतो. भले त्याचा LIC एजंट खूप चांगला असेल तर त्याची पॉलिसी त्यालाच देईल, पण त्याचे जे रेफरन्सेस असतील ना हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्सचे तो मला द्यायला प्रिफर करतो, कारण की माझ्याकडे सगळंच एका ठिकाणी मिळतं. तसंच पद्धतीचे म्युच्युअल फंड्स आहे. म्युच्युअल फंड प्रत्येकजण करत असतो, पण जर का तुम्ही प्रोफेशनली लोकांना सांगितलं, ज्याला एखाद्याला शॉर्ट टर्मची रिक्वायरमेंट आहे, ज्याच्याकडे पार्क करायला पैसे कुठे करायचे, त्याला सेफ पण ठेवायचे पण त्याला रिस्क पण घ्यायची इच्छा आहे, अशा बऱ्याच गोष्टी लोकांच्या काय काय रिक्वायरमेंट्स असतात. आणि त्या जर का आपण फुलफिल करू शकलो तर त्या मोमेंटला आपण त्याचा इगो म्हणा किंवा त्याची नीड म्हणा ही सॅटिस्फाय करतो आणि त्याच्याकडे आपल्याला एक एंट्री मिळते. एकदा एंट्री मिळाल्यानंतर त्याच्याकडे त्याचा फिनान्शियल पोर्टफोलिओमध्ये त्याचं लाईफ इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ परफेक्ट आहे का, पेन्शन प्लॅनिंग परफेक्ट आहे का, त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं त्याने एज्युकेशन प्लॅनिंग प्रॉपर केलं आहे का, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याशी डिस्कस करू शकतो. सो ती एंट्री पॉईंट आहे ना ती आपल्याला हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स आहे, कॉर्पोरेट डिपॉझिट्स यांनी आपल्याला ते एंट्रीज जो आहे ना ती इझिली मिळते. लाईफ इन्शुरन्समुळे पण इझिली मिळते असं मी म्हणत नाही, कारण की काही जणांना वाईट वाटेल की मग लाईफ इन्शुरन्सबद्दल चुकीचं बोलते, तर असं अजिबात नाही आहे. लाईफ इन्शुरन्स आपली आई आहे की पहिल्यांदा आपल्याला त्यांनी पूर्ण उभं केलेलं आहे. लाईफ इन्शुरन्सच्या रिन्युअल कमिशनवरती आपण मजा करतो, खूप मोठी गोष्ट आहे ती आपल्यासाठी की रिन्युअल कमिशन गॅरंटेड मिळणं. बट जे मिळणारं इन्कम आहे, जो येणारा क्लायंट आहे, त्याच्यामुळे मिळणारे रेफरन्सेस आहेत, त्याच्यामुळे मिळणारा बिझनेस, हा सगळा आपण का घालवायचा. आणि त्याच पद्धतीने आपल्याला रिन्युअल कमिशन हेल्थ इन्शुरन्समध्ये पण चांगलं बिल्टअप होऊ शकतं. आता बऱ्याच वेळेस लोकांना काय वाटतं की हेल्थ इन्शुरन्समध्ये कटकटी खूप आहेत, तर जर का तुमचं प्रेझेंटेशन चुकीचं असेल ना तर तुम्हाला कटकटी नक्कीच आहेत. हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही पॉलिसी विकली आणि डायरेक्ट 25 वर्षांनी क्लेम आला असं होणार नाही आहे. उद्या तो तुम्हाला बघायची वेळ येईल आणि त्या मोमेंटला तुम्हाला त्याला फेस करणं गरजेचं असेल, जे लाईफ इन्शुरन्समध्ये नसतं. आज जर का आपण पॉलिसी काढली तर आपल्याला फक्त प्रीमियम कलेक्शन ही एकच सर्व्हिस लागते. सो हेल्थ इन्शुरन्समध्ये जर का तुम्ही प्रोफेशनली सगळ्या गोष्टी सांगताय, सगळ्या एक्सप्लेन करताय, त्याला सांगताय की तुम्ही कंपनी आणि तुमच्यामधला तुम्ही दुवा आहात, तुम्ही कुठलेही क्लेम रिजेक्ट तुम्ही करणार नाही किंवा सँक्शन पण तुम्ही करणार नाही. सो जेव्हा कधी जे काही इश्यू असतील ना ते बिकॉज ऑफ कंपनी असतील, जे काही चांगलं होणार ते पण कंपनीमुळेच होणार आहे. माझा रोल असेल की तुमची केस जी आहे ती प्रॉपर पद्धतीने पुटअप करायची. हे सगळं सांगून ज्यावेळेस तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकता, ॲक्सिडेंटल टर्म इन्शुरन्स विकता जो सगळ्यात कमी कॉस्टला आहे, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही ॲड ऑन बेनिफिट्स तुमच्या क्लायंट्सला देताना त्यावेळेस तुम्हाला लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस मिळणं खूप सोपं होतं. त्या माणसाच्या मनामध्ये कुठेतरी इम्बॉस होतं की यस हा माणूस मला फक्त LIC चिटकवायला येत नाही किंवा म्युच्युअल फंड काहीतरी 58% आणि 20% सांगून तो काहीतरी गळ्यात मारत नाही आहे. हेल्थ इन्शुरन्स दॅट टू बी आपण स्टार हेल्थ इन्शुरन्स करतो आणि त्याचा ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन देतो प्रॉपरली त्याच्या क्लेममध्ये कधीही त्रास होत नाही. ज्या क्लेमला त्रास होतो त्यामध्ये जर का क्लायंटची चूक असेल किंवा हॉस्पिटलची चूक असेल तर आपण ती जस्टिफाय करणं आपली गरज आहे. हॉस्पिटलची किंवा क्लायंटची चूक नसेल तर ते रिप्रेझेंट करून IRDAकडनं तो सँक्शन करणं ही पण आपली गरज आहे, ही पण आपली ड्युटी आहे गरज म्हणण्यापेक्षा, आणि हे आपण केलं पाहिजे. फक्त एखादं ॲडिशनल कमिशन मिळते म्हणून हेल्थ इन्शुरन्स जर का जॉईन करणं असेल तर अजिबात नाही. कमिशन मिळते हा तर मेजर पार्ट आहे, कारण की हेल्थ इन्शुरन्समध्ये कमिशनचं स्ट्रक्चर तुम्ही जर का बघाल तर इट्स ऑसम.
सगळ्यात पहिले तुम्ही जर का बिझनेस चांगला केला, दर महिन्याला 3 लाखाचा प्रीमियम जसं आपण तिकडे करतो तसं इथे केलं, तर तुमचं पहिल्या वर्षीचं कमिशन 40 ते 50% घरात जातं. रिन्युअल कमिशन जे आपल्याला LICला 5% मिळणार आहे, ते इथे तुमचं 15% सस्टेन राहतं आणि ते वाढत जातं. बिकॉज त्या पर्टिक्युलर पॉलिसीमधल्या लोकांचे एज ज्यावेळेस चेंज होतात, त्याच्यामध्ये जर का नवीन नवीन एंट्रीज असतील तर त्याचा ॲडिशनल प्रीमियम येतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो प्रीमियम वाढतो. हेल्थ इन्शुरन्समध्ये दुसऱ्यांनी काढलेला हेल्थ इन्शुरन्स तुम्ही तुमच्याकडे पोर्ट करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती सुद्धा पण तुम्हाला कमिशन मिळतं. लाईफ इन्शुरन्समध्ये एकदा तुम्ही काढलेली पॉलिसी कोणी काही करू शकत नाही, पोर्टेबिलिटी नाही. तो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज जसा आहे त्याच पद्धतीने त्या पॉलिसीला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मॅच्युरिटी, जीवन सरलबद्दल तुम्ही बघता, जीवन लाभबद्दल बघता की एका सर्टन स्टेजनंतर ती पॉलिसी मॅच्युअर्ड होते आणि त्याच्या पुढची जी जनरेशन आहे ती तेवढ्याच अमाऊंटचा किंवा त्याच्यापेक्षा जास्ती प्रीमियमची पॉलिसी आपल्याकडे काढेलच याची काही गॅरंटी नसते. पण त्याच्यातही तो निगेटिव्ह पॉईंट आहे की एकदा तुम्ही पॉलिसी काढताय तर तुम्हाला पुढचे 15 वर्षासाठी गॅरंटी तुम्हाला रिटर्न्स मिळतात, जे म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये आज तुम्ही SIP काढाल तुम्हाला गॅरंटेड मिळतील रिन्युअलवरती, पण त्यांनी कंटिन्यू केलं तर तसं LICच्या बाबतीत होत नाही. LICच्या बाबतीत गॅरंटेड मिळतात. म्हणून मी नेहमी सांगतो की प्रायोरिटी आपली LIC आहे, पण त्या जोडीने जर का आपण हेल्थ इन्शुरन्स केलं तर दोन्हीचं बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतं आणि आपल्या कमिशनमध्ये प्रचंड वाढ होते. प्रचंड म्हणजे मी जी एक्सपिरियन्स करतो आहे ती तुम्हाला मी आत्ता सांगू शकत नाही, बट खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतो. मी गेले 18 वर्ष MDRT असतानासुद्धा मी हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी घेतली आणि आज 4 ते 5 वर्षांमध्ये हेल्थ इन्शुरन्समध्ये माझा 80 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. 80 लाखाच्या अगेन्स्ट जर का आपण 15% जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आज नाही म्हटलं तरी 12 लाख रुपये रिन्युअल कमिशन, जे वाढत जाणार आहे आणि ते थांबणार नाही आहे. थांबणार नाही याला मी खूप स्ट्रेस देतो, कारण की तो एक छोटासा ड्रॉबॅक आपल्याला LICमध्ये मिळतो की 10 वर्षानंतर आपलं कमिशन थांबणार आहे, 15 वर्षांनंतर कमिशन माझं थांबणार आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत ती पॉलिसी रिन्यू होणार. हां, 1-2 किंवा 5% लोक असतील ते बंद करू शकतील, पण 5% बंद करतील, 95% चालू करतील. LICमध्ये ते 95% मॅच्युरिटी झाल्यानंतर त्याच्यातले 5 ते 10%च फक्त कंटिन्यू करतात. उरलेले 90% पुढची जनरेशन प्रत्येक वेळेस तुमच्याकडेच पॉलिसी काढेल याचे डिसिजन घेईल याची गॅरंटी नसते. LIC बरोबरीने हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला करायचं आहे. हेल्थ इन्शुरन्स चालू करून LIC बंद अजिबात नाही करायचं आहे. कारण की LIC एवढा सुंदर बिझनेस नाही जो तुम्हाला स्टॅबिलिटी देतो, ज्याच्यामध्ये फ्रिंज बेनिफिट्स तुम्हाला जबरदस्त असतात, क्लब मेंबरशिपचे बेनिफिट्स तुम्हाला खूप जबरदस्त असतात. MDRT नावाचं जे स्टेटस आहे ते स्टेटस बघून तुमच्याकडनं लोक हेल्थ इन्शुरन्स पण आणि लाईफ इन्शुरन्स पण काढणार असतात. तर तुमचा LICचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग कराच, पण तो स्ट्रॉंग करताना तुम्ही जर का हेल्थ इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ केला ना तर हेल्थ इन्शुरन्समुळे तुमचा LICचा पोर्टफोलिओ पण अजून वाढतो. बऱ्याच वेळेस मी ऑब्झर्व केलं की लोकांना लाईफ इन्शुरन्समध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, ते म्युच्युअल फंडमध्येच टाकतात, पण ते हेल्थ इन्शुरन्स काढतात. मग ज्यावेळेस तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळते त्या मुमेंटला ते हेल्थ इन्शुरन्सबरोबर लाईफ इन्शुरन्समध्ये काय पोटेन्शियल आहे तुम्हाला कंपॅरिझन करता येतं की म्युच्युअल फंड आणि लाईफ इन्शुरन्समध्ये काय फरक आहे, टॅक्स फ्री रिटर्न्स अँड टॅक्सेबल रिटर्न्समध्ये काय फरक आहे, गॅरंटेड रिटर्न्स अँड नॉन गॅरंटेड रिटर्न्समध्ये काय फरक आहे, इन्शुरन्स असणं एखाद्या पॉलिसीमध्ये आणि युलिप किंवा दुसऱ्या कुठल्या पॉलिसीज असतात ज्याच्यामध्ये इन्शुरन्स नसणं याच्यात काय फरक आहे. पण हे सगळं तुम्हाला कधी होणार आहे शक्य, हे ज्यावेळेस तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेस. हेल्थ इन्शुरन्समध्ये मी सेल्स मॅनेजर आहे, माझ्या अंडर जवळपास 48 जणांची टीम आहे. मला ॲज अ एजंट तुम्हाला काय हवं आहे ना हे सगळं माहिती आहे, कारण की मी एजंटसुद्धा आहे आणि मी ते एजन्सी कंटिन्यू करतो, खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करतो. सेकंड थिंग, मी स्वतः एजंट असल्यामुळे मी एक ती लाईन आखलेली आहे की हेल्थ इन्शुरन्सचा माझा जो बिझनेस आहे ते माझा वेगळा स्टाफ बघतो आणि हेल्थ इन्शुरन्सचे माझे जे क्लायंट्स आहेत, माझे जे एजंट्स आहेत, ॲडवायझर्स आहेत, त्यांचा जो काय बिझनेस असेल, त्यांचे जो कुठले क्लायंट्स असेल त्याच्यासाठी मी सेपरेट स्टाफ ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये 30 स्टाफ लक्ष घालते, त्याच्यात मी पण डोकं घालत नाही. ती ट्रान्सपरन्सी असल्याशिवाय ना मी ग्रो होऊ शकत आहे, ना मी तुम्हाला काही त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज दाखवू शकत, कारण की तुमचा क्लायंट बेस तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, जसा मला माझा आहे. सो तुमच्या क्लायंट्समध्ये 0% माझं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते. फक्त तुम्हाला कधी काय हेल्प लागली, जसं क्लेम्समध्ये किंवा अजून कुठल्या गोष्टीमध्ये, नवीन पॉलिसी जनरेट करण्यामध्ये माझा स्टाफ तुम्हाला मदत करेल, क्लेम्समध्ये मदत करेल, पण माझं त्या पर्टिक्युलर पोर्टफोलिओशी काही संबंध येत नाही. सो खूप प्रॅक्टिकली मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने असेस करू शकतो हेल्थ इन्शुरन्स कसा विकायचा, ॲक्सिडेंटल टर्म पॉलिसी जी असते ती कशा पद्धतीने सेल आउट करायची, ज्याच्यामध्ये माझी खूप मास्टरी आणि मला बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती लेक्चर्स द्यायला बोलवलेलं पण आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सिडेंट पॉलिसीमध्ये तुम्हाला कधीच क्लेम येत नाही, 99% कधी क्लेम येत नाही. त्याच्यामुळे तुमचं कमिशन तरच खूप चांगलं बिल्टअप होतं, पण तुम्हाला कधीच क्लेम येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ती पॉलिसी सेल करू शकता. आता महत्त्वाचं एवढंच आहे की माझ्याकडे का, ते जसं मी तुम्हाला सांगितलं
की मी स्वतः एजंट असल्यामुळे आपल्याला काय हवं असतं ना हे सगळं मला माहिती आहे आणि आपल्याला काय आपण टाळतो ते पण मला माहिती आहे. सो तुम्हाला जे हवं आहे ना ते मला ऑलरेडी माहिती आहे. सो मी फक्त जॉईन व्हा. तुम्हाला ट्रेनिंगपासून पिच कसं करायचं, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्टाईल काय असते, डेटा कसा आपण मायनिंग करायचा, आपल्याला प्रॉस्पेक्टिंग जास्तीत जास्त कशा पद्धतीने करता येऊ शकतं, हे सगळं तर मी तुम्हाला सांगेनच. प्लस 18 वर्षापासून मी MD-IT असल्यामुळे जर का तुम्ही MD-IT नाही आहात तर तुम्हाला MD-IT बनण्यासाठी त्याच्यासाठी पण माझ्याकडनं तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही MD-IT कसं करू शकता, मनी बॅक पॉलिसीचे 13 वेगवेगळे पद्धतीचे प्रेझेंटेशन, जीवन लाभचे 11 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेझेंटेशन, जीवन लक्ष्याचे 6 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेझेंटेशन्स, म्हणजे जे सगळे जीवन उमंग, जीवन उत्सव विकत आहेत. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये सगळे विकतात तेच घेऊन जातो ना, त्यावेळेस फार काय किंमत राहत नाही आपल्याला. पण मनी बॅक, त्याच्यानंतर उत्सव तर आपण आत्ता बोलणं झालं असते, जीवन लाभ, जीवन लक्ष्य, ह्या आता पॉलिसीज कुठेतरी विकणं कमी झालेलं आहे. त्या कशा पद्धतीने इफेक्टिव्ह विकायच्या हे पण मी तुम्हाला नक्कीच ट्रेनिंग देईन विथ युअर डेव्हलपमेंट ऑफिसर्स परमिशन. मी त्यांना पहिले विचारणार की मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर केलं तर चालणार आहे का, आणि मग तुमच्याशी मी ते शेअर करणार. कारण की मला माहिती आहे की त्यांच्या पण मनात असेल की असं कोणी वाटायला नको की तुम्ही हा बिझनेस करून सोडून दुसरा बिझनेस करा. तर त्याच्यामुळे त्यांची कन्सेंट मी नक्की घेईन आणि जी काय हेल्प माझ्याकडनं तुम्ही MD-IT होण्यासाठी लागेल ती माझ्याकडनं असेल. माझे जे काही एजंट्स आहेत त्यांना पर्सनली फोन करून विचारू शकता की माझी ही हेल्प होते की नाही. सो थँक्यू सो मच. बराच वेळ घेतला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आपली टीम जॉईन करा ही माझी मनापासून इच्छा आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये पण मला करिअर करायचं आहे. ॲज अ सेल्स मॅनेजर पण मला ग्रो व्हायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण आता ग्रो झालेलो आहे. हार्डली 3 वर्षांमध्ये आपण 1.5 कोटीपेक्षा जास्ती आपला AUM बनवलेला आहे, जो खूप रिमार्केबल आहे. बरेचसे 10-10 वर्षापासूनचे सेल्स मॅनेजर त्यांची टीम पण 25 आणि 30 लोकांचे, जी आपली आत्ता 48 लोकांची. थँक्स टू ऑल माय एजंट्स कम्युनिटी. मी त्याच्यातला एक भाग आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मनापासून माझ्याकडे येता. बऱ्याच ठिकाणी मी इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामुळे त्याचे रिलेटेड LIT म्हणा किंवा लिया म्हणा, या ठिकाणी पण तुम्हाला कधी काय हेल्प लागली तर डेफिनेटली आपण करू शकतो. सो बरंच काय बोलण्यासारखे, आपण 1 to 1 ज्यावेळेस भेटू त्यावेळेस नक्कीच बोलू. तुर्तास थांबतो. सो तुमच्या फोनची वाट बघतो आहे की तुम्ही माझ्या टीमला कधी जॉईन करताय. तुम्ही इथे असाल, मुंबईत असाल, ठाण्यात असाल, कल्याणला असाल, हा पूर्ण प्लॅटफॉर्म डिजिटल आहे. त्याच्यामुळे आपल्या मीटिंग्स पण आपण मॅक्सिमम झूमवरती घेतो. पर्सनली आपण फक्त पिकनिक्स काढतो आणि तुमचे जे काय ट्रेनिंग सेशन आहेत ते पण तुमचे झूमवरती होतात. तुमच्या ज्या काय पॉलिसीज होतात त्या पण झूमवरती होतात. तुमचे क्लेम्स मॅक्सिमम कॅशलेस होतात आणि आता रिइम्बर्समेंटचे क्लेम पण ऑनलाईन आता रजिस्टर घ्यायला सुरुवात केलेली आहे. सो तुम्ही हॅसल फ्री असाल आणि डेफिनेटली आपण सगळ्यात चांगल्या पद्धतीने तुमचा हेल्थचा पण पोर्टफोलिओ वाढवू शकतो. तुमचा आहे तो क्लायंट कुठेतरी जाणार आहे, कोणाला तरी तो पैसे देणार आहे, तो तुमच्यासारख्या प्रोफेशनल एजंटला ते पैसे का नाही मिळू. त्याच्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की जॉईन करा. मेडिक्लेमबरोबर तुमचं म्युच्युअल फंड्सचा पण पोर्टफोलिओ तुमचा चांगला झाला पाहिजे, याच्यासाठी पण तुम्हाला मी गाईड करेन. ते मी करतो ऑलरेडी. आणि कॉर्पोरेट डिपॉझिट्स पण तुम्हाला कशा फायदे देऊ शकतात हे पण मी तुम्हाला नक्की सांगेन. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.